गुड इव्हनिंग फ्रेंड्स. यापूर्वी सिंगल वर्ड म्हणजे एकच शब्दाच्या मदतीने की ज्या शब्दाच्या मागे आणि पुढे कोणताही शब्द नसतो, तर एकेरी शब्दाने सुद्धा आपल्याला इंग्रजी बोलता येते. तसेच दोन शब्दांच्या मदतीने देखील, मी दोन अक्षरं नाही म्हटलं, दोन शब्दांच्या मदतीने देखील आपल्याला इंग्रजी बोलता येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये वाक्यामध्ये जर तीन अर्थपूर्ण शब्द असले, वाक्यामध्ये जर तीनच अर्थपूर्ण शब्द असले तरी देखील आपल्याला इंग्रजी बोलता येते. मग तीन अर्थपूर्ण शब्दांच्या मदतीने इंग्रजी कशी बोलतात, त्या दृष्टीने आजचा आपला व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. आता दैनंदिन वापरामध्ये अशा प्रकारची हजारो वाक्य वापरली जातात. त्यापैकी पहिलं वाक्य आहे आय ॲम रेडी. आता आय ॲम रेडी या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, निरीक्षण केलं, अभ्यास केला, तर तीनच शब्द आहेत. पहिला शब्द आहे आय, दुसरा शब्द आहे ॲम आणि तिसरा शब्द आहे रेडी. तर आय ॲम रेडी म्हणजे मी तयार आहे. मग कशासाठी तयार आहे? कोणत्याही कामासाठी तुम्ही तयार असू शकतात. कम विथ मी, दुसऱ्या वाक्यामध्ये देखील तीन शब्द आहेत बघा. कम विथ मी, माझ्यासोबत या. आपण असं म्हणू शकतो कम विथ हर, तिच्यासोबत या. कम विथ अस, आमच्यासोबत या. कम विथ देम, त्यांच्यासोबत या. कम विथ रवी, रवी सोबत या. बघा, अनेक वाक्य आपण बनवू शकतो. वेट फॉर मी, माझी वाट पहा. आता वेट फॉर हर, तिची वाट पहा. वेट फॉर श्रीरंग, श्रीरंगसाठी वाट पहा. वेट फॉर रुपाली, रुपालीसाठी वाट पहा. या अर्थाने टेक इट इजी, शांत घे, काळजी करू नको, म्हणजे रागावू नको. टेक इट इजी. आय डोंट नो, मला माहिती नाही. हेल्प मी प्लीज, कृपया मला मदत करा. कॉल मी लेटर, मला नंतर फोन करा. बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा. बिलीव्ह इन युअर सेल्फ हे जगातील करोडो रुपयाचं एक वाक्य आहे बघा. तसं प्रत्येक वाक्याची एक व्हॅल्यू असते, प्रत्येक वाक्याचं एक वर्थ असतं, प्रत्येक वाक्याचं एक इम्पॉर्टन्स असतं. पण हे करोड रुपये दिल्याने सुद्धा असं वाक्य आत्मसात करता येत नाही. बिलीव्ह इन युअर सेल्फ करोड रुपयाचे वाक्य आहे. हे वाक्य करोडो रुपयाचं आहे असं मी का म्हटलं असेल? आपल्या मनात निश्चितच शंका आला असेल. या जगात जर आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला, तर वी कॅन डू एनिथिंग इन द वर्ल्ड. जगात काही करू शकतो आपण. त्यामुळे बिलीव्ह इन युअर सेल्फ. इट इज लेट, उशीर झाला आहे. डोंट गो देअर, तिथे जाऊ नकोस. डोंट कम देअर, डोंट कम हिअर, इकडे येऊ नकोस. डोंट सीट देअर, तिथे बसू नकोस. डोंट डान्स देअर, तेथे नाचू नकोस. डोंट स्पीक देअर, तेथे बोलू नकोस. डोंट टीच देअर, तेथे शिकू नकोस. डोंट लर्न देअर, तिथे शिकू नको. डोंट लिसन देअर, तेथे ऐकू नको. डोंट स्पीक, तेथे बोलू नको. डोंट रीड देअर, तेथे वाचू नको. डोंट राईट देअर, तेथे लिहू नको. अनेक वाक्य आपण बनवू शकतो बघा. पुन्हा आपल्याकडे काही वाक्य आहेत बघा. संवादासाठी उपयुक्त वाक्य, ज्याला आपण कॉन्व्हर्सेशन म्हणतो. हाऊ आर यू, हा प्रश्न आहे खरं बघायला गेलं तर. हाऊ आर यू, तू कसा किंवा कशी आहेस. तीन शब्दांचे वाक्य बघा. आय एम फाईन, मी ठीक आहे. सी यू सून, लवकरच भेटू. व्हॉट इज दिस, हे काय आहे. टेल मी मोर, मला अजून सांग. कीप इट अप, हे असंच चालू ठेव. यू आर राईट, तू बरोबर आहेस. टाइम इज अप, वेळ संपली आहे. ट्राय इट अगेन, पुन्हा प्रयत्न कर.
लिसन टू मी, माझं ऐक. अतिशय सोपी, सरळ, साधी, लहान, आपल्याला समजतील अशा भाषेतली वाक्य मी शोधतो. कारण की आपल्याला बी टॉकेटिव्ह म्हणजे बोलकं व्हायचं आहे आपल्याला. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या सर्व वाक्यांचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला एक वही बनवायची आहे, मी सुरुवातीपासून सांगत आहे. त्या वहीमध्ये हे सर्व वाक्य लिहून काढा. तर ही वाक्य लिहून काढल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील. पहिला फायदा म्हणजे काय? तुमची रिव्हिजन होईल. दुसरा फायदा म्हणजे तुमचा हस्ताक्षर सुधारेल. तिसरा फायदा म्हणजे वाक्य कसं तयार होतं हे समजेल. आणि चौथा फायदा म्हणजे तुम्हाला बोलता येईल. दॅट्स ऑल. पुन्हा आपल्याकडे अजून काही वाक्य आहेत बघा. शेवटची 5 वाक्य आहेत. लहान आणि प्रभावी, शॉर्ट अँड इफेक्टिव्ह सेंटेन्सेस. लुक ॲट दॅट, त्याकडे बघा. आय लाइक इट, मला हे आवडलं. शट द डोअर, दरवाजा बंद करा. तुम्ही असं पण म्हणू शकता, क्लोज द डोअर. गो बॅक होम, घरी परत जा. स्पीक द ट्रूथ, खरे बोला. ही वाक्य रोज मोठ्याने म्हणण्याचा सराव करा, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. ही टीप देखील फार महत्वाची आहे. मी नेहमी म्हणतो, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. आणि जर तुमच्याकडे प्रॅक्टिस असेल तर तुम्ही काहीही करू शकतात. मग ही फक्त इंग्रजीची गोष्ट नाही. तुम्ही मराठीत करू शकतात, गणितात करू शकतात, सायन्समध्ये करू शकतात. कोणत्याही विषयामध्ये हा पॅटर्न आपण वापरू शकतो. पण या जगामध्ये वावरत असताना, या समाजामध्ये वावरताना मला असा अनुभव आला, की आपल्याला इंग्रजीच्या बेसिक गोष्टी माहिती नसल्यामुळे आपल्याला इंग्रजी बोलायला, लिहायला, वाचायला, उच्चार करायला, इव्हन स्पेलिंग तयार करायला अडथळे येतात. खूप त्रास होतो आपल्याला. मग तो त्रास जर आपल्याला दूर करायचा असेल, तर माझं म्हणणं आपल्याला ऐकावं लागेल. त्याच्यावर तुम्हाला कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. आणि जो कष्ट करतो, जो मेहनत करतो, त्याला अडचणी येतात, पण त्या अडचणी आपल्यापासून दूर पडतात. तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं गृहीत धरतो. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.